नमस्कार. आकाशवाणी मुंबईच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात आयटी क्षेत्रातील मून लाइटिंग बद्दल. श्रोतेहो, एका मोठ्या खासगी कंपनीनं नुकतीच आपल्या कर्मचाऱ्यांना जर एकाच वेळी 2 ठिकाणी काम करताना आढळलं तर शिस्तभंगाची कारवाई करू आणि त्यांना कदाचित नोकरीसुद्धा सोडावी लागेल असा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपत्राच्या कलमात कोणताही कर्मचारी कंपनीची मंजुरी घेतल्याशिवाय पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ काम करू शकत नाही असं लिहिलं असल्याची आठवणही या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना करून दिली आहे. जेव्हा एखादा कर्मचारी त्याच्या नेहमीच्या नोकरी व्यतिरिक्त दुसऱ्या कंपनीसाठी किंवा प्रकल्पासाठी काम करतो तेव्हा त्याला मून लाइटिंग असं म्हटलं जातं. खूप वेळा लोक आपल्या कंपनीला न कळवता दुसऱ्या प्रकल्पासाठी अथवा दुसऱ्या कंपनीसाठी सुद्धा काम करतात. कोरोनाच्या काळात देशात मून लाइटिंग प्रकार वाढला आहे, कारण त्या काळात लोक पगारात कपात झाल्यामुळे किंवा नोकरी गमावल्यामुळे सुद्धा कर्मचारी वर्ग अतिरिक्त उत्पन्नासाठी प्रयत्नशील होता. दुसरीकडे छोट्या कंपन्या आपला खर्च कमी करण्यासाठी प्रकल्प तत्वावर काम देऊ करत होत्या, त्यामुळे मून लाइटिंगकडे कल खूप वाढला. सामान्यतः फ्रीलान्सर म्हणजेच मुक्त कर्मचारी म्हणून काम करणाऱ्यापेक्षा ही पद्धत वेगळी आहे, कारण फ्रीलान्सर हे कोणत्याही कंपनीचे नियमित कर्मचारी नसतात आणि कंपन्या केवळ त्यांना त्यांच्या कामासाठी पैसे देत असतात. पण नियमित कर्मचाऱ्यांना मात्र पगाराबरोबरच इतर अनेक भत्तेही कंपन्यांकडून दिले जातात. घरून काम करताना कर्मचाऱ्याच्या कामावर कंपनीचं लक्ष कमी असतं. अशा वेळेस आपल्यावर कुणाचं लक्ष नाही याचा फायदा घेत कर्मचारी एकापेक्षा अधिक कंपन्यांच्या प्रकल्पांवर काम स्वीकारतात. यावर अर्थातच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांचा आक्षेप आहे. आयटी क्षेत्रातील धुरीणांकडून मून लाइटिंगमुळे कंपनीच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. मून लाइटिंगमुळे कंपनीची उत्पादकता, व्यवसाय आणि नोकरीच्या कामगिरीवर परिणाम होतो आणि माहितीच्या सुरक्षेला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. मून लाइटिंगबद्दल कंपन्यांची कडक भूमिका स्पष्ट करताना वरिष्ठ व्यवस्थापकीय पातळीवर नेमणुका करणारे रिझ्यूम मॅनेजमेंट कन्सल्टंटचे संचालक गिरीश टिळक म्हणाले, मून लाइटिंग एकाच वेळेला 2 निरनिराळ्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये म्हटलं तर त्याच क्षेत्रामध्ये आणि तेच स्किल सेट वापरण्यासारख्या एक व्यक्ती एका वेळेला 2 ठिकाणी चाकरी करते. मुळामध्ये हे अतिशय अयोग्य असा विचार आहे, कारण ज्या वेळेला मी कुठच्याही कंपनीमध्ये काम करत असतो त्यावेळेला त्या कंपनीने मला घडवण्यासाठी मला पुरेसे ट्रेनिंग दिलेलं आहे. त्या ट्रेनिंगचे इंटरेस्ट रिटर्न ऑन द इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीचा घेण्याचा अधिकार आहे, कारण ते ट्रेनिंग मिळवत असताना त्या एम्प्लॉईचे स्किल वाढवून त्याचे पगार ती कंपनी सतत वाढवत असते. हा मुद्दा नंबर 1 झाला. मुद्दा नंबर 2, प्रत्येक कंपनीचा कल्चर हे अतिशय वेगळं असतं. त्यामुळे कल्चरली ते एकाच वेळेला 2 ठिकाणी मॅच कसं करू शकणार. कित्येक वेळेला जर ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर एक तुम्ही बघू शकता, कित्येक टेस्ट प्लेयर हे T20 खेळत नाहीत किंवा काही खेळाडू T20 खेळतात, ते टेस्टमध्ये येत नाहीत. त्यामुळे मुळामध्ये प्रत्येक कंपनीच्या कल्चरच्या अनुसरून तुम्हाला काम करायचं आहे. मुद्दा नंबर 3, तुम्हाला जर गरजा तुमच्या एम्प्लॉईच्या जास्त असतील आणि त्याच्यासाठी जर तो कमवत असेल तर त्यांनी त्याच्या गरजा का वाढवल्या हे त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावे. त्याच्यासाठी कंपनीला अजिबात जबाबदार धरू नये. मुळामध्ये IT उद्योजकांनी त्यांच्या एम्प्लॉईंना इतकं प्रचंड लाडावून ठेवलेलं आहे की भारताच्या एम्प्लॉयमेंट मार्केटमध्ये IT इंडस्ट्रीनी दिलेल्या सॅलरी लेवलमुळे भारतीय जनमानसामध्ये सॅलरी याबद्दलची कन्सेप्टच बदलली आणि IT उद्योजकांनी भारताच्या एम्प्लॉयमेंट वर्सेस अर्निंग्स ह्याचा सत्यानाश केलेला आहे मुळामध्ये. तिसरी गोष्ट, परफॉर्मन्स कसा मेजर करणार. ज्या वेळेला तुम्हाला 2 ठिकाणी पाट्या टाकायचे आणि आधीच्या प्रोजेक्टवर तुम्ही एखाद्या ठिकाणी ऑन कॉल आहात एका क्लायंट बरोबर 9 ते 5 आणि 5 वाजता तो जर क्लायंट नाही कॉल संपला तर तो एम्प्लॉई जिथे 2 ठिकाणी पाट्या टाकतोय तो 5 वाजता लॉग आउट होणार का आणि दुसऱ्या कॉलला जाणार का. म्हणजे साहजिकचपणे त्याचं लक्ष तो कॉल पूर्ण करण्यामध्येच असेल. त्यामुळे त्याच्या परफॉर्मन्सवर नक्कीच इफेक्ट होणार आहे. वर्क एथिक्स, मुळामध्ये प्रत्येक कंपनीचे अशी काही NDA कॉन्ट्रॅक्ट्स असतात. प्रत्येक कंपनीचे स्वतःचे असे काही प्रोप्रायटरी स्किल सेट्स असतात किंवा प्रोप्रायटरी लायसन्सेस असतात ज्याच्याबद्दलची माहिती त्या एम्प्लॉईला असते. जर एखाद्या एम्प्लॉईला
कुठच्याही कारणास्तव एकाच वेळेला 2 कंपन्यांमध्ये नोकरी करायची असेल तर दोन्ही कंपन्यांनी आपापसात भेटून त्या एम्प्लॉईच्या समोर सरळ ऑप्शन ठेवावा. जर इन्फोसिस आणि विप्रो ह्या 2 कंपन्यांनी याला ऑब्जेक्शन घेतलं आहे तर या दोन्ही कंपन्यांनी पूर्ण पॉलिसी ठरवावी की मून लाइटिंग आमच्याकडे परवानगी नाही, तू तुझा नोटीस पिरियड जो काही आहे तो पूर्ण कर आणि त्याप्रमाणे जाऊ शकतोस. किंवा सगळ्यात मोठा रायडर जो डिटरंट ठरेल, ज्या कंपन्यांनी इसॉप दिलेले आहेत ते इसॉप पूर्णपणे रद्दबादल करून टाकावे. कारण कित्येक IT कंपन्यांमध्ये एम्प्लॉईना जे इसॉप मिळतात त्याचं व्हॅल्युएशन खूप असतं. जर त्या एम्प्लॉईच्या लक्षात आलं की मी हे मून लाइटिंग प्रकरणामध्ये मी हातातली नोकरी सोडून बसलो तर माझे स्टॉक ऑप्शन पण जातील आणि त्याच्यातनं होणारं संभाव्य नुकसान हे खूप जास्त मोठं असेल. हे सगळ्यात महत्त्वाचं कॅरेट अँड स्टिक मधलं हे स्टिक मॅनेजमेंटने वापरावं आणि त्याचे इसॉप कॅन्सल करावे. फक्त ते इसॉप असे कॅन्सल करता येतात का याची योग्य ते तपासणी त्यांनी त्यांच्या कायदे तज्ज्ञांबरोबर करून घ्यावी एवढंच म्हणेन. ज्याला जायचंय त्यांनी जाऊ दे. एम्प्लॉईज गेले म्हणून कंपनी बंद पडतात असं काहीही नाही. लोक येतात, लोक जातात, कंपन्या वर्षानुवर्ष चालतात. कंपन्यांना जरी याबद्दल आक्षेप असला तरी मून लाइटिंग बद्दल कर्मचाऱ्यांची सुद्धा एक बाजू आहे. कोरोनाच्या काळात कंपन्यांनी आपला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार कमी केले. कंपन्यांनी आपला नफा वाढवण्यासाठी घरून काम करण्याला सुद्धा प्रोत्साहन दिले. जर कंपन्या आर्थिक सुरक्षा देऊ शकत नसेल किंवा कर्मचाऱ्यांना अधिक पैसे कमवायचे असतील तर आपल्या श्रमातून अधिक उत्पन्न कमवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. लोकांना तंत्रज्ञान उपलब्ध आहे, परकीय चलनातही पैसे मिळवणं शक्य आहे. त्यामुळे पूर्वी 1 ते 2% कर्मचारी मून लाइटिंग करत, आता ही संख्या वाढून 6 ते 8% झाली आहे असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या वाढीव कामामुळे कर्मचाऱ्यांचं उत्पन्न वाढत असलं तरी त्याबरोबर त्यांच्यावरचा ताण सुद्धा वाढतो. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर सुद्धा याचे परिणाम होत असतात. आणि याविषयी अधिक चर्चा करताना SP जैन या मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अजिंक्य नवरे म्हणाले, नुकतीच इन्फोसिसनी मून लाइटिंग वरून आपल्या कर्मचाऱ्यांना ताकीद दिली आणि त्यामुळे हा विषय परत एकदा चर्चेत आला. मून लाइटिंग म्हणजे दैनंदिन कामाचे तास संपल्यानंतर दुसरं काहीतरी काम घेणं किंवा आपण त्याला म्हणू की दुसरी असाइनमेंट करणं, याला मून लाइटिंग म्हणतात. आणि IT क्षेत्रामध्ये हे सहज शक्य आहे आणि साधारणपणे बऱ्याच प्रमाणात हे चालतं. कोविड नंतरच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध झाला आणि सामान्यतः अनेक कर्मचाऱ्यांना ती सुविधा मिळायला लागली. त्यामधून त्यांना दुसरं काही काम करण्याचा वेळ मिळू लागला, कारण प्रवास आपल्याला करावा लागत नाही ऑफिसला जाण्यासाठी. US सारख्या देशांना बॅकएंड सपोर्टची सुद्धा गरज असते आणि त्यामध्ये आपले भारतीय इंजिनियर्स अग्रेसर आहेत. तर त्यामुळे अशा अनेक संधी त्यांना उपलब्ध होतात आणि त्यातून त्यांना एक अतिरिक्त उत्पन्नाचं साधन निर्माण होतं. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की IT कंपन्या ह्या Tier 1 मेट्रो सिटीजमध्ये आहेत. उदाहरणार्थ मुंबई, पुणे, बँगलोर, की जिथे एकूणच जीवनमान, त्याचा खर्च हा जास्त आहे, कॉस्ट ऑफ लिव्हिंग आपण म्हणतो. आणि त्यामुळे ह्या आर्थिक तणावाचा सामना करण्यासाठी अशा पद्धतीचं एक अन्य पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध असल्याने काही कर्मचारी करतात. पण त्याचबरोबर आपण हेही लक्षात घ्यायला पाहिजे की मूनलाइटिंग म्हणजे अशा पद्धतीचं काम करण्याचे काही दुष्परिणाम सुद्धा आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं. पहिली गोष्ट म्हणजे कामाचा ताण वाढतो, कारण कंपनीमध्ये आपण जिथे पूर्ण वेळ काम करतो तिथे आपण 8 ते 10 तास काम करणं अपेक्षित असतं. ते काम झाल्यानंतर वरच्या उरलेल्या वेळेमध्ये अजून काहीतरी काम करणं, यामुळे एकूणच तो तणाव वाढतो. त्याच्यामुळे शारीरिक व्याधी वाढतात. पाठदुखी असेल किंवा रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, एकूणच याचं प्रमाण वाढतंय. जपानमध्ये करोशी अशी एक संकल्पना आहे. म्हणजे करोशी याचा अर्थ डेथ बाय ओव्हरवर्क, कामाच्या तणावामुळे मृत्यू ओढवणं. तर तसे सुद्धा काही दुर्दैवी घटना हल्लीच्या काळामध्ये आपल्याला ऐकू येत असतात. आणि केवळ शारीरिकच नाही तर कौटुंबिक स्वास्थ्य हे सुद्धा यामुळे बिघडत चाललंय. एकूणच घरातला संवाद कमी होतोय, लहान मुलांच्या संगोपनावर याचा परिणाम होतोय आणि याचे दूरगामी काही दुष्परिणाम आहेतच. आता यामध्ये असा एक प्रश्न पण उपस्थित करता येऊ शकतो की कर्मचारी एखाद्या कंपनीमध्ये पूर्ण वेळ काम करत असताना त्याला दुसऱ्या कंपनीमध्ये काम करण्याची किंवा दुसरं काही काम करण्याचा वेळ मिळतो, याचा अर्थ ती कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांकडून योग्य ते काम करून घेण्यामध्ये अपयशी ठरते का? तर माझा याला उत्तर नाही असं आहे. माझ्या दृष्टीने आपल्यासाठी एखादा कर्मचारी काम करत असताना त्याला अन्य ठिकाणी काम करावंसं वाटणं हे आपलं सगळ्यात मोठं अपयश आहे, असं कंपन्यांनी लक्षात घ्यायला हवं.
मॅनेजमेंटच्या परिभाषेमध्ये आम्ही त्याला ऑर्गनायझेशनल सिटिझनशिप बिहेवियर असं म्हणतो. सिटिझनशिप म्हणजे आपण त्या कंपनीचे एक नागरिक आहोत किंवा आपली एक जबाबदारी आहे, आपण त्याचे एक प्रतिनिधी आहोत, अशी भावना आजच्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होतच नाही. आपण जर बघितलं तर कंपनी आणि कर्मचारी यांचे संबंध हे बऱ्याच अंशी व्यावहारिक स्वरूपातच स्थिमित झाले आहेत. म्हणजे आपण ट्रान्झॅक्शनल, त्याच्यामध्ये कुठेही आपलेपणाची जाणीव किंवा भावनिक आपण त्याला म्हणतो की सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस, तो त्यांच्यामध्ये कमी झाला आहे. आपल्यासमोर काही उदाहरणं आहेत की कोविडच्या काळामध्ये काही कंपन्यांनी खूप चांगला पुढाकार घेतला, कर्मचाऱ्यांसाठी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या. अगदी त्यामध्ये हॉस्पिटल असतील किंवा त्यांना काही ॲडिशनल अलाउन्सेस असतील, ह्या सगळ्या गोष्टी कंपन्यांनी दिल्या. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु याच्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आपली काळजी घेतली जाते ही जाणीव निर्माण होते. ती जाणीव निर्माण करण्यामध्ये कंपन्या कुठेतरी कमी पडत आहेत का, असा या दृष्टीने प्रश्न निर्माण होतो असं मला वाटतं. कर्मचाऱ्यांना जेव्हा वाटेल की कंपनी आपली एखाद्या पालकाप्रमाणे काळजी घेते, तर अर्थात कर्मचारी सुद्धा त्याचे प्रतिनिधी म्हणून त्याचं अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतील आणि मग तिथे ऑर्गनायझेशनल सिटिझनशिप बिहेवियर दिसायला लागेल. तर कंपन्यांनी सुद्धा हा विचार करायला हवा आणि अर्थात मून लाइटिंगमध्ये काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा आपलं मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक स्वास्थ्य हे आपण टिकवू शकतोय का, हे व्यवस्थित आहे का, याची सुद्धा काळजी घ्यायला हवी. मून लाइटिंग या प्रकारात एकूणच कंपनी आणि कर्मचारी यांच्या परस्पर संबंधातली नैतिकता हा विषय महत्त्वाचा आहे. अर्थात तेवढ्यापुरता हा विषय महत्त्वाचा नाही. विशेषतः कोविड आणि नंतरच्या काळात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. एका बाजूला बेरोजगारीचा सामना करणाऱ्या तरुणांना हा त्यांच्यावरच्या परिस्थितीनं केलेला अन्याय सुद्धा वाटू शकेल आणि त्याबरोबर मून लाइटिंग हा रोजगार असलेल्यांच्या क्षमतांचा पूर्ण वापर करण्याचा आग्रह सुद्धा आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं कौशल्यांचा जास्तीत जास्त केला गेलेला वापर असंही त्याचं समर्थन केलं जाऊ शकतं. त्यातून निर्माण होणारी संपत्ती अंतिमतः त्या व्यक्तीची खर्च करण्याची क्षमता वाढवते आणि त्यातून अतिरिक्त मागणीची सुद्धा निर्मिती होते. त्यामुळे कुशल रोजगारक्षम व्यक्तींची उत्पादकता वाढल्याचा अर्थव्यवस्थेला प्रत्यक्ष फायदा मिळतो. बदलत्या आर्थिक वातावरणात काम करण्याच्या पद्धतीत होणाऱ्या बदलांचं स्वागत कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही करणं भाग आहे. वैयक्तिक संसाधनांचा वापर करून एखाद्या व्यक्तीनं स्वतःच्या वेळेत केलेलं अतिरिक्त कार्य न्याय असू शकेल, पण कामाच्या वेळेत मात्र कोणी असं करत असेल तर तो कराराचा भंग असेल. कर्मचाऱ्यांसाठी नीती अनितीच्या कल्पना परिस्थितीनुसार बदलत जातात. आर्थिक गरज ही महत्त्वाची असली तरी त्याबरोबरीने या प्रकरणातून व्यवस्थापन आणि कर्मचारी या दोन्ही घटकांसाठी यातून काही शिकण्यासारखं आहे. अर्थशास्त्राचं रूपांतर समृद्धीशास्त्रात करायचं असेल तर गांधींच्या संकल्पनेप्रमाणे उद्योजकांना विश्वस्त म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांचे पालक म्हणून जबाबदारी घ्यावी लागेल आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा कार्यालयीन नीतिमत्तेचं दर्शन घडवत आपलं योगदान देणं आवश्यक असेल. समृद्ध अर्थव्यवस्थेकडे आपला हा प्रवास लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशीच तुम्हा आम्हा सगळ्यांची इच्छा असेल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती गुरुनाथ तेरवणकर, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन राजेश शिरभाते.